महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचं सत्र राहुल गांधींनी कायम ठेवलंय आणि आता त्यांनी थेट आकडेवारी सादर करत मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणजेच दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये वाढलेल्या मतदारांच्या आकडेवारीवर बोट ठेवलंय। न्यूज लॉन्ड्री पोर्टलच्या अहवालाचा दाखला देताना राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला देखील प्रश्न विचारलेत। मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी देखील झूठ बोले कौवा काटे असं म्हणत राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी अनेक मतदारसंघातली आकडेवारी ट्विट केली आहे। मतदारांची संख्या वाढलेल्या आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेल्या मतदारसंघाची सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये दिली आहे। तर न्यूज लॉन्ड्रीचा लेख शेअर करत राहुल गांधींनी काय ट्विट केलंय पाहूया। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात मतदार यादीत 8% मतदारांची भर पडली। काही मतदान केंद्रावर तब्बल 20 ते 50% मतदार वाढले। अनोळखी व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद बीएलओंनी केली। पत्ता व्हेरीफाय नसलेले हजारो मतदार आहेत हे माध्यमांनी उघडकीस आणलं। आणि निवडणूक आयोग काय करतोय? मौन आहे की या सगळ्यात सहभागी आहे? ही काही नजरचुकीनं झालेली एखादी घटना नाहीये, ही मतांची चोरी आहे। यावर पडदा टाकणं म्हणजे दुष्कृत्याची कबुली देण्यासारखं आहे। म्हणूनच आम्ही मशीन रिडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सार्वजनिक करावं अशी मागणी करतोय। तर राहुल गांधींना उत्तर देताना फडणवीसांनी काय पोस्ट केली आहे तीही पाहूया। राहुल गांधींना फडणवीसांचं उत्तर, झूठ बोले कौवा काटे, काले कव्वेचे डरियो। महाराष्ट्रातल्या मोठ्या पराभवामुळे तुमची वेदना दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मात्र किती दिवस हवेत बाण चालवणार? महाराष्ट्रातल्या 25 पेक्षा अधिक मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार 8% वाढले। पश्चिम नागपूरमध्ये 27,065 मतदार म्हणजे 7% मतदार वाढले। इथे काँग्रेसचे विकास ठाकरे जिंकले। उत्तर नागपुरात 29,348 म्हणजे 7% मतदार वाढले। तिथेही काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले। पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये 10% मतदार म्हणजे 50,911 मतदार वाढले आणि शरद पवारांचे उमेदवार बापूसाहेब पठारे जिंकले। मालाड पश्चिम मतदारसंघात 38,625 मतदार वाढले। तिथेही 11% मतदारांची वाढ झाली आणि काँग्रेसचे असलम शेख जिंकले। मुंब्रा मतदारसंघात 46,041 म्हणजे 9% मतदार वाढले आणि तिथे जितेंद्र आव्हाड जिंकले। माझ्या मतदारसंघाबाबत ट्विट करण्याआधी तुम्ही नितीन राऊत, विकास ठाकरे, असलम शेख यांच्याशी बोलला असता तर बरं झालं असतं। काँग्रेसमधल्या असमन्वयाचं एवढं वाईट प्रदर्शन तरी झालं नसतं।